नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी ठरवलंय डोसे बनवायचे। तर बघा आपलं पीठ पण एकदम मस्त आलं आहे आणि आज रविवार असल्यामुळे म्हटलं काहीतरी करायचं। तर आपल्याला माहिती आहे डोशाच्या पिठापासून आपण एकच पदार्थ बनवतो, पण आज मी तुम्हाला त्याच पिठापासून 4 प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे। एकदम सोपे आहेत करायला। तर अशा प्रकारचे डोसे तुम्ही मुलांना डब्याला किंवा प्रवासामध्ये जायचं असेल तेव्हाही अशा प्रकारे बनवून नेऊ शकता। तर त्यासाठी पीठ कसं बनवायचं ते बघूया। तर त्यासाठी मी एकाच वाटीने सर्व साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी उडीद डाळ, हे तांदूळ आहेत, हे साधे तांदूळ आहेत, तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळू शकतात। एकदम असे साधे आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र आहेत हे बघा। तर हे मी 2 वाटी घेतले आहेत। त्याचबरोबर हे उकडे तांदूळ घेतले आहेत। हे माझे घरगुती उकडे तांदूळ आहेत। तुम्हाला असे उकडे तांदूळ दुकानामध्ये मिळू शकतात। जिथे आपण तांदूळ डाळ घेतो तिथे उकडा तांदूळ पण मिळतो, तिथे विचारलं तर तुम्हाला मिळू शकतात तिथे। तर हे सुद्धा 2 वाटी घेतलेले आहे। हे सर्व प्रमाण मी एकाच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे। त्यामध्ये घालण्यासाठी 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत। तर हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून सकाळी भिजत घालायचं। तर आता हे सर्व साहित्य मी 7 ते 8 तास चांगलं भिजत घातलं होतं। हे 2 ते 3 वेळा सर्व धुवून चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घालायचं। हे बघा चांगलं भिजलेलं आहे आता। आणि उडीद डाळ आणि मेथी ही एकत्र घातली होती भिजत। आता यांना आपण वाटून घेऊया। तर पहिल्यांदा आपण ही डाळ वाटून घेऊया। आता हे डाळीचंच मी पाणी वापरणार आहे, कारण डाळ मी स्वच्छ 3 वेळा धुवून नंतरच भिजत घातलेली आहे। हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं। आता डाळ आपली बारीक वाटून झाली। आता तांदूळ वाटून घेऊया। हे बघा तांदूळही एकदम बारीक वाटून घ्यायचे। आता हे सुद्धा तांदूळ वाटून दाखवते। हेही तांदूळ असे बारीक वाटून घेतले। तर हे बघा सर्व साहित्य आपलं आता बारीक वाटून झालंय। आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता मी हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते। अजून मला यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागणार, तर त्यासाठी मी त्यामध्ये कोमट पाणी घालणार आहे। म्हणजे आपल्या हाताला सोसेल एवढं कोमट करून घ्यायचं पाणी। आणि यामध्ये आधी थोडं घालायचं, म्हणजे अर्धी वाटी। आणि आता त्यामध्ये मी हे चवीला मीठ घालणार आहे। चांगलं फेटून हे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं येतं आणि डोसे आपले चांगले होतात। तर आता हे चांगलं मी फेटून घेतलेलं आहे आणि असं बाजूचं आहे तेही पुसून घ्यायचं असं, आणि एक लेवल करून घ्यायची। एवढं पातळ ठेवलंय आपण। सर्व साहित्य भिजून वाटल्यामुळे पाणी जास्त घालावं लागलं नाही। आता बघा किती अर्धा डबा आपलं पीठ आहे। आल्यानंतर किती फुगून येणार ते तुम्हाला नंतर दाखवते। तर आता याला मी घट्ट हे झाकण लावून ठेवणार। तर इथे माझ्याकडे ना वातावरण थंड आहे, त्यामुळे पीठ लवकर येत नाही। म्हणून मी आता काय करणार, हे थोडंसं पाणी मी कोमट केलंय, म्हणजे माझा हात जाईल हे होईल एवढं, म्हणजे हाताला सोसेल एवढं मी पाणी गरम करून घेतलं आहे। आणि त्यामध्ये आता मी डबा ठेवून देणार। हे असं ठेवून द्यायचं आणि त्यावर दुसरा टोप असा घालून ठेवायचा आणि असं एका साईडला ठेवायचं, म्हणजे पीठ आपलं लवकर येईल आणि डोसे चांगले होतील। तर हे बघा किती भरून आलंय पीठ। ठेवताना किती अर्धा डबा होता, आता फुगून आल्यावर कसं आलंय बघा भरून। हे बघा असं जाळीदार आलं पाहिजे पीठ। त्यामध्ये घालूया 2 चमचे मीठ आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया। तर डोसे बनवायच्या आधी महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात, त्या म्हणजे डोशाबरोबर लागणारी भाजी आणि सांबर। तर डोसे बनवायच्या आधी ते बनवून घ्यायचं, भाजी आणि सांबर। म्हणजे काय होतं, आपण जेव्हा गरम गरम डोसे काढतो तेव्हा लगेचच ते आपल्याला खाता येतं, कारण कुरकुरीत डोसे जे असतात ते लगेचच काढून खायचे असतात। तर मी पहिली आता भाजी बनवून घेते। तर त्यासाठी इथे मी 2 इंच आलं,
10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखटवाल्या मिरच्या आहेत म्हणून मी 4 घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर आता ह्याला मिक्सरला थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं. तर हे बघा थोडं जाडसर ठेवलंय मी मिरची लसूणचं वाटण. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. कढईमध्ये 4 चमचे तेल घालूया. तर तेल तापलंय. आता त्यामध्ये फोडणीचं साहित्य घालून घेऊया. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, आलं मिरची लसूणची पेस्ट तेलामध्ये जरा चांगली परतून घ्यायची. आता त्यामध्ये घालूया हा कढीपत्ता. त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा उडदाची डाळ. तिला चांगली परतून घ्यायची. फोडणी करताना तेल चांगलं आधी तापवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये सर्व साहित्य घालून गॅस कमी करायचा म्हणजे फोडणी आपली करपत नाही. ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे. तर ही डाळ आता तेलामध्ये चांगली परतून झाली आहे. बघा लाल कलर आलाय. आता हे सर्व मिक्स करायचं. आता त्यामध्ये घालायचा कांदा. तर हा कांदा मी उभा पातळ कापून घेतलेला आहे. कांदा घातल्यावर मीठ घालायचं. तर मी इथे 1.5 चमचा मीठ घालते. तर कांदा घातल्यावर मीठ घालायचं कारण काय कांदा मऊ होतो आणि मीठ सगळीकडे लागलं जातं. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये हा एक टोमॅटो घालायचा. कांदा आपल्याला एकदम लाल करायचा नाहीये. चांगलं परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो परतून झालाय. आता त्यावर घालूया अर्धा चमचा हळद. आता हे सर्व साहित्य परतून झालंय. त्यावर आता झाकण ठेवून देऊया. तर याला चांगलं 2 मिनिटं वाफ यायला द्यायची. गॅस स्लो ठेवायचा. हे होईपर्यंत आपण इकडे बटाटे कुस्करून घेऊया. हे बटाटे उकडून घेतले. त्यांना आता कुस्करायचं. असं हातानेच दाबून फोडून घ्यायचं. तर आता ही 2 मिनिटं झाली आहे. आता कांदा आणि चांगला मऊ झालाय. हे बघा आता त्यामध्ये हा कुस्करलेला बटाटा घालून घ्यायचा. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे हा मीठ मसाला हा लागला पाहिजे. त्यामध्येच घालूया ही कोथिंबीर. तरी आता भाजी आपली मिक्स करून झाली. आता गॅस बंद करून घेऊया. तर पहिला प्रकार दाखवते. तर असं पीठ घ्यायचं आणि हा जाडच ठेवायचा. थोडंसं असं त्याला फिरवून घ्यायचं. असं झाकण ठेवून द्यायचं. तर हा जाड डोसा आहे. तर यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्याला जाळी चांगली पडते. असा झाला एवढा की याला पलटून टाकायचा आणि नंतर अशा डोशावर थोडंसं पाणी लावायचं म्हणजे तो मऊ चांगला लुसलुशीत राहतो. आणि चांगला फुगला असल्यामुळे हा तुम्ही चहा बरोबर किंवा आमटी बरोबर खाऊ शकता. आणि याला आता काढून घेऊया. हा झाला एक प्रकार. तर काय होतं गॅस फुल केला की तवा आपला जास्त मध्ये तापला जातो म्हणून मी त्यावर जाळी ठेवली आहे गॅसवर म्हणजे जास्त तापत नाही आणि डोसे आपले करपत नाही. तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही वापरा आणि नसेल तर मी कशी तयार केली आहे त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते. तुम्ही तिथे बघू शकता आणि मी कशी बनवली आहे ते समजेल तुम्हाला. आता दुसरा प्रकार दाखवते. तर हे पीठ असं घालायचं आणि थोडंसं याला पातळ करायचं. पहिला केला होता थोडासा केला होता. हा त्याच्यापेक्षा जरा जास्त करायचा. एवढा पातळ करायचा आणि याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं. आणि हा तुम्ही प्रवासाला नेऊ शकता आणि हा चटणी खोबऱ्याची असेल त्याच्याबरोबरही खाऊ शकता किंवा उसळ आमटी असेल त्याच्याबरोबर सुद्धा चांगला लागतो. याला आता बघा कशी मस्त जाळी पडली आहे. याला जास्त कडक करायचं नाही. याला पटकन पलटून टाकायचं. हे बघा कसला भारी झालाय. आणि दुसऱ्या बाजूने पण जरा शेकवायचं 1 मिनिटभर आणि काढायचं. बघा किती मस्त झालाय. तर आता बघूया तिसरा प्रकार. तो पण एकदम भारी आहे. मुलांना खूप आवडतो आणि तुम्ही तो डब्याला बनवून देऊ शकता किंवा घरात नाश्त्यालाही बनवून देऊ शकता. तर या भांड्यामध्ये 2 वाट्या पीठ घेते. हे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि त्यामध्ये आता घालणार आहे 1 बारीक कापलेला कांदा, 1 हिरवी मिरची, तिखट आहे म्हणून एकच घेतली आहे, 1 टोमॅटो आणि थोडी ओली कोथिंबीर. पिठामध्ये मीठ पहिलं घातलेलंच आहे. चांगलं पीठ हे मिक्स करून घ्यायचं. बघा असं घालून थोडं पसरून घ्यायचं. एकदम पातळ करायचं नाही. मीडियम ठेवायचं आणि त्यावर असं ठेवायचं झाकण. थोडं त्यावर तेल सोडायचं कढईने
पीठ बनवून तुम्ही एका दिवसासाठी फ्रीज मध्ये ठेवू शकता। आज समजा करून झालं आणि उरलं थोडं तर फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचे डोसे बनवू शकता। दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आणि याला आता काढून घेऊया। 3 आपले डोसे तयार झाले आहेत, तर आता चौथा बनवायचा आहे। पण काय होतं, तो जर तुम्हाला बनवायचा असेल आणि ते आधी हेच बनवले आणि तेल लावलं तव्याला तर त्या तेलावरच्या तव्यावर येणार नाही। तर त्यासाठी पहिला तो तवा चांगला पुसून घ्यायचा। जे तेल असतं ते सगळं निघालं पाहिजे, नाहीतर तेलामुळे काय होतं, तो गोल गोल फिरत राहतो, म्हणजे तव्याला चिकटत नाही आणि सगळा गोळा होऊन जातो। तर हा डोसा ना सगळ्यांच्याच आवडीचा आहे, कारण हा कुरकुरीत बनतो आणि हा आपण करून ठेवू शकत नाही। केल्यानंतर लगेच तो खाल्ला गेला पाहिजे, तर तो कुरकुरीत राहतो। तुम्ही बनवून जर अशा प्रकारे ठेवलं तर काय होतं, थोड्या वेळाने मऊ पडतो। आणि अशा प्रकारचा डोसा बनवताना यावर झाकण ठेवायचं नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तव्याला पहिलं तेल लावायचं नाही। तेल जर लावलं तर ते गोल गोल फिरत राहणार आणि पिठाचा गोळा होणार, हे एक महत्वाचं आहे। अशा प्रकारचे डोसे लगेचच खायला पाहिजे, म्हणजे तव्यावरून काढल्या काढल्या खायला द्यायचे, तरच ते कुरकुरीत राहतात। नाहीतर तुम्ही जर बनवून असे ठेवले तर ते मऊ पडणार। तर आता आपला हा डोसा बघा, कलर बदललाय त्याचा आणि एकदम मस्त कुरकुरीत झालाय। तर हे बघा, 4ही प्रकारचे डोसे एकदम मस्त झालेले आहेत। तुम्ही हे मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला खाण्यासाठी बनवू शकता। तर तुम्हाला यातला कोणता प्रकार आवडला ते मला कमेंट करून सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।